Audio Jungle. इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. घटना पूर्वनियोजित नाही, क्षणार्धात घडलेली आहे असे मत व्यक्त करून चिंचोली MIDCमध्ये घडलेल्या खुनाच्या प्रकरणात आरोपींचा जामीन उच्च न्यायालयाने मंजूर केला. या प्रकरणाची हकीकत अशी, आरोपी हे चिंचोली MIDC येथील एका कारखान्यात कामास होते. पाण्याच्या हौदाजवळ अंघोळ करण्याच्या किरकोळ कारणावरून आरोपी पंकज सिंग व मयत गुलशन कुमार यांच्यात भांडण झाले आणि या भांडणात आरोपी पंकज सिंग व बलराम पंडित यांनी लाकडाने गुलशन कुमार याच्या डोक्यात मारहाण करून त्याचा खून केला. या आरोपावरून पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यातील आरोपी पंकज सिंग व बलराम पंडित यांचा जामीन अर्ज सोलापूर सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर दोन्ही आरोपींनी कोल्हापूर उच्च न्यायालयात धाव घेत ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्यासमोर झाली. उच्च न्यायालयात जामीन अर्जाच्या सुनावणी वेळेस आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादात घटना पूर्वनियोजित नाही, क्षणार्धात घडली आहे, केसचा तपास पूर्ण झाला आहे असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी आरोपी पंकज सिंग व बलराम पंडित यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी आरोपींतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट AS साळगावकर यांनी काम पाहिले.